नदीकाठाच्या सोनवाडी गावात दोन भाऊ राहत होते. यशोधन आणि नीलकेतू. दोघेही स्वभावाने अगदी वेगळे होते. यशोधन शांत, मेहनती आणि मनाने मोठा होता, तर नीलकेतू हुशार असूनही सतत स्वतःची तुलना भावाशी करत असे. वडिलांनी ठेवलेली छोटीशी शेती दोघांनी वाटून घेतली होती. यशोधनने जमिनीवर नवनवीन प्रयोग केले, पाण्याची बचत केली आणि काही वर्षात त्याच्या शेतात भरघोस उत्पादन येऊ लागले. गावात त्याच्या कष्टाची चर्चा होऊ लागली. एकदा जिल्हा कृषी कार्यालयाने त्याला आदर्श शेतकरी म्हणून सन्मानित केले. त्या दिवशी गावच्या चौकात त्याचे नाव जाहीर झाले. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या. पण गर्दीच्या मागे उभा असलेला नीलकेतू मात्र शांतपणे दात ओठ चावत होता. त्याला भावाचा सन्मान पाहून आनंद होण्याऐवजी मनात जळजळ झाली. घरी परतताना त्याने स्वतःशीच म्हटले, यशोधन माझ्यापेक्षा मोठा नाही, त्याला फक्त नशीब साथ देत आहे. त्या दिवसापासून त्याने भावाच्या प्रत्येक यशात दोष शोधायला सुरुवात केली. यशोधनने गावातील तरुणांना शेतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. तेव्हा नीलकेतू म्हणाला, स्वतःच्या शेतात काम करून दाखवले म्हणून मोठा तज्ज्ञ झाला का? यशोधनने ते ऐकूनही काही उत्तर दिले नाही. त्याला वाटले काळ गेल्यावर भावाचे मन बदलेल. पण मत्सर दिवसेंदिवस वाढत गेला. काही महिन्यांनी गावात मोठी कृषी प्रदर्शनाची स्पर्धा जाहीर झाली. यशोधनने आपल्या शेतातील उत्कृष्ट भाजीपाला आणि धान्याचे नमुने पाठवण्याचे ठरवले. नीलकेतूनेही नाव नोंदवले. मात्र त्याचे लक्ष स्वतःचे उत्पादन वाढवण्यापेक्षा यशोधनला हरवण्यावर होते. त्याने काही गावकऱ्यांकडून भावाच्या शेतातील पाण्याच्या व्यवस्थेबद्दल माहिती घेतली आणि यशोधनच्या योजनेतील कमतरता शोधू लागला. एक रात्री त्याने चोरून यशोधनच्या शेताच्या बांधावरचा पाण्याचा छोटा मार्ग बंद केला. सकाळी पाणी चुकीच्या दिशेने वाहिले आणि काही रोपे कोमेजली. यशोधनला कारण समजले नाही. त्याने राग न करता पुन्हा बांध दुरुस्त केला. दुसऱ्या दिवशीही तशीच घटना घडली. त्याला संशय आला, पण त्याने कुणावर आरोप घेतला नाही. दरम्यान प्रदर्शनाचा दिवस जवळ आला. गावातील वयोवृद्ध कथाकार धरणीधर काका यांना उद्घाटनासाठी बोलावले होते. त्यांची एक सवय प्रसिद्ध होती. ते प्रत्येक प्रसंगातून एक कथा तयार करत आणि त्या कथेतून लोकांना जीवनाचा अर्थ समजावून सांगत. त्यांनी यशोधनला पाहून विचारले, तुझ्या शेताची काळजी आहे, पण मनात काही चिंता आहे का? यशोधनने हसून उत्तर दिले, चिंता आहे, पण ती जमिनीची नाही, जवळच्या माणसांच्या मनातली आहे. धरणीधर काकांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, ज्याच्या मनात मत्सर असतो त्याला दुसऱ्याचे सुख काट्यासारखे टोचते, पण तू त्याला काटा समजून हात रक्ताळू नकोस. यशोधनने मान हलवली. त्याच वेळी नीलकेतू दुरून हे ऐकत होता. त्याला आपल्या कृत्यांची जाणीव होती, पण पश्चाताप नव्हता. उलट त्याने ठरवले की प्रदर्शनात भावाला पराभूत करण्यासाठी काहीतरी मोठे करायचे. प्रदर्शनाच्या आदल्या रात्री त्याने यशोधनच्या गोदामात जाऊन त्याचे निवडक धान्याचे पोते हलवले. मात्र अंधारात त्याचा पाय घसरला आणि तो गोदामाच्या लाकडी जिन्यावरून खाली पडला. आवाज ऐकून यशोधन धावत आला. त्याने दिवा लावला तर समोर स्वतःचा भाऊ जखमी अवस्थेत पडलेला दिसला. जवळचं धान्याची पोती अस्ताव्यस्त होती. यशोधनला क्षणात सर्व समजले. तरीही त्याने भावाला दोष देण्याऐवजी त्याला उचलले, घरात आणले आणि वैद्याला बोलावले. नीलकेतूच्या डोळ्यात लाज होती, पण अहंकार अजूनही जिवंत होता. यशोधनने फक्त एवढेच म्हटले, भाऊ, मला हरवण्यासाठी स्वतःला का हरवतोयस? त्या एका वाक्याने नीलकेतूच्या मनात पहिल्यांदा काहीतरी हलले. सकाळी प्रदर्शनासाठी गावकऱ्यांची गर्दी जमली. यशोधनची शेती पाहून परीक्षक प्रभावित झाले. नीलकेतू मात्र स्वतःच्या स्टॉल समोर उभा राहून शांत होता. त्याच्या मनात रात्रभराचे दृश्य फिरत होते. त्याला जाणवू लागले की भावाचे खरे यश पिकात नसून त्याच्या मनाच्या मोठेपणात आहे. यशोधनच्या या स्वभावामुळे गावातील अनेकांना तो आवडत असे, पण नीलकेतूला हेच सर्वात जास्त खटकत होते. लोक भावाचे कौतुक करताना त्याचे नाव विसरत आहेत असे त्याला वाटत असे. एकदा गावातील मंदिराच्या उत्सवासाठी समितीने दोन्ही भावांना जबाबदारी दिली. यशोधनने
काम व्यवस्थित पार पाडले, तर नीलकेतूने मुद्दाम काही कामे उशिरा केली. कार्यक्रम संपल्यानंतर लोकांनी यशोधनचे कौतुक केले. नीलकेतूला पुन्हा अपमान झाल्यासारखा वाटला. त्या रात्री त्याची पत्नी मृणालिनी म्हणाली, तुम्ही भावाशी का सतत तुलना करता? त्याचे कौतुक झाले म्हणजे तुमची किंमत कमी होत नाही. नीलकेतूने चिडून उत्तर दिले, तुला समजणार नाही. तो तिथे जातो तिथे लोक त्यालाच पाहतात. मृणालिनी शांत झाली, पण तिच्या मनात काळजी निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी तिने धरणीधर काकांना भेटून सर्व सांगितले. काकांनी नीलकेतूला दोष न देता त्याला एक प्रश्न विचारला, तुला भावाचे यश नको आहे की स्वतःचे अपयश नको आहे? नीलकेतू त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही, कारण त्याच्या मनात दोन्ही गोष्टी एकमेकात मिसळल्या होत्या. त्याला स्वतःची प्रगती हवी होती, पण ती भावापेक्षा मोठी असावी अशी अट त्याने स्वतःवर लादली होती. हीच अट त्याला आतून खात होती. त्याने त्या रात्री खूप विचार केला, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच मत्सर मनात घेऊन उठला. प्रदर्शनाची तयारी सुरू असताना त्याने भावाच्या शेताजवळ काही गावकऱ्यांना बोलताना ऐकले. ते म्हणत होते की यशोधनच्या मेहनतीमुळे गावातील शेतीचे उत्पन्न वाढले आहे. नीलकेतूला हे ऐकून अस्वस्थता झाली. सगळ्यांना त्याचाच आदर्श का वाटतो असा प्रश्न त्याच्या मनात पुन्हा उभा राहिला. त्याने स्वतःला समजावले की यावेळी काहीही झाले तरी तो भावाला मागे टाकणार, पण त्याच्या मनातील ही आग त्यालाच जाळत होती. त्या क्षणी त्याने मनाशी ठरवले की कोणत्याही परिस्थितीत तो स्वतःची किंमत दुसऱ्याच्या यशाने मोजणार नाही. परीक्षकांनी निकाल जाहीर केला आणि यशोधनला प्रथम क्रमांक मिळाला. नीलकेतूला मात्र कोणतेही पारितोषिक मिळाले नाही. चौकात पुन्हा टाळ्या वाजल्या, पण यावेळी यशोधनने पुरस्कार हातात घेताच तो थेट नीलकेतूकडे गेला. त्याने सगळ्यांसमोर म्हटले, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. माझ्या भावाने मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. कधी त्याच्या प्रश्नांमुळे मला माझ्या चुका दिसल्या, तर कधी त्याच्या विरोधामुळे मी अधिक मेहनत घेतली. हे ऐकून नीलकेतूचे डोळे पाणावले. त्याला वाटले होते की भाऊ त्याची चोरी उघड करेल आणि गावासमोर त्याची नाचक्की करेल, पण यशोधनने त्याला वाचवले होते. त्या क्षणी त्याचा अहंकार कोसळला. तो सर्वांसमोर भावाच्या पायाशी बसला आणि म्हणाला, मला माफ कर. तुझ्या यशाचा मला आनंद व्हायला हवा होता, पण मी त्याचा मत्सर केला. तुला खाली खेचताना मी स्वतःच खाली जात होतो. यशोधनने त्याला उठवले आणि मिठी मारली. गावातील लोक शांत झाले. धरणीधर काका पुढे आले आणि म्हणाले, आज इथे एक कथा पूर्ण झाली आहे, पण खरी कथा आता सुरू होते. नीलकेतूने आश्चर्याने विचारले, कशी? काका म्हणाले, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करणारा माणूस स्वतःच्या क्षमतेवर पडदा टाकतो, पण जेव्हा तो मत्सर सोडतो तेव्हा त्याला स्वतःची वाढ दिसते. त्या दिवसानंतर नीलकेतूने स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. त्याने यशोधनकडून शेतीचे नवे तंत्र शिकले. सुरुवातीला त्याला प्रत्येक गोष्ट अवघड वाटली, कारण तो भावाशी स्पर्धा करण्याची सवय लावून बसला होता. यशोधनने मात्र त्याला कधीही कमी लेखले नाही. त्याने पाणी व्यवस्थापन, बियाण्यांची निवड, बाजारपेठेतील भाव आणि उत्पादनाचे नियोजन समजावून सांगितले. काही महिन्यात नीलकेतूच्या शेतातही चांगले उत्पादन येऊ लागले. गावकऱ्यांनी त्याचे कौतुक केले. तेव्हा त्याने पहिल्यांदा मनापासून आनंद अनुभवला. त्याला समजले की दुसऱ्याला हरवून मिळणारे समाधान क्षणिक असते, पण स्वतःला कालपेक्षा चांगले बनवण्यात मिळणारा आनंद कायमचा असतो. काही वर्षांनी दोन्ही भावांनी मिळून गावात शेतकरी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. यशोधन तांत्रिक मार्गदर्शन करत असे आणि नीलकेतू बाजारपेठ व विक्रीचे काम पाहत असे. दोघांची जोडी गावासाठी आदर्श बनली. एकदा एका तरुण शेतकऱ्याने नीलकेतूला विचारले, तुम्ही एवढे मोठे यश कसे मिळवले? नीलकेतू काही क्षण शांत राहिला, मग हसून म्हणाला, मी माझ्या भावाला हरवण्याचा प्रयत्न करत होतो, म्हणून वर्ष वाया गेली. ज्या दिवशी मी त्याच्याकडून शिकायला सुरुवात केली त्या दिवसापासून माझे खरे यश सुरू झाले. हे ऐकून जवळ उभे असलेला यशोधन हसला. धरणीधर काका आता वृद्ध झाले होते. त्यांनी त्या प्रसंगावर शेवटची कथा सांगितली. 2 झाडे शेजारी वाढत होती. एका झाडाला दुसऱ्याची सावली आवडत नव्हती. त्याने दुसऱ्याच्या मुळांना इजा करण्याचा प्रयत्न केला.
पण पावसाळा आला आणि त्याचीच मुळे कमकुवत असल्याने ते झाड कोसळले. दुसरे झाड मात्र उभे राहिले आणि त्याने आपल्या फांद्या पसरून पडलेल्या झाडाला आधार दिला. माणसाचे नातेही असेच असते. जवळच्याचा प्रकाश कमी करून आपला प्रकाश वाढत नाही, उलट त्याचा प्रकाश स्वीकारला तर दोघेही उजळतात. नीलकेतूने ही कथा ऐकून भावाचा हात घट्ट धरला. त्याच्या मनात आता तुलना नव्हती, स्पर्धा नव्हती, फक्त कृतज्ञता होती. त्या दिवसापासून गावात जेव्हा कुणाचे यश साजरे केले जाई तेव्हा नीलकेतू सर्वात आधी टाळ्या वाजवत असे, कारण त्याने आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकला होता. भावाच्या यशाचा मत्सर करून आपण त्याला कमी करू शकत नाही, पण त्याच्या यशातून प्रेरणा घेऊन स्वतःचे आयुष्य नक्कीच मोठे करू शकतो. आणि म्हणूनच सोनवाडीतील त्या दोन भावांची कथा आजही सांगितली जाते. मत्सराने नाते तुटू शकते, पण समजुतीने त्याच नात्यातून दोन आयुष्यांचे भविष्य घडू शकते. त्या घटनेनंतर नीलकेतूने स्वतःची जुनी वही काढली. त्यात त्याने वर्षानुवर्षे लिहिलेल्या तक्रारी होत्या. आज पुन्हा भावाचे कौतुक झाले. माझ्या शेताकडे कुणी पाहिले नाही, त्याला माझ्यापेक्षा जास्त संधी मिळाली. पाने उलटताना त्याला अचानक जाणवले की या सगळ्या वर्षात त्याने स्वतःच्या प्रगतीची एकही नोंद केली नव्हती. त्याने स्वतःला प्रश्न विचारला, मी माझे जीवन जगत होतो की माझ्या भावाशी स्पर्धा करत होतो? उत्तर स्पष्ट होते. त्याने ती वही बंद केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी यशोधनकडे गेला. मला तुझ्याकडून एक संधी हवी आहे, तो म्हणाला. यशोधनने विचारले, कशाची? नीलकेतू म्हणाला, तुझ्याशी स्पर्धा करण्याची नाही, तुझ्यासोबत शिकण्याची. यशोधनच्या चेहऱ्यावर समाधान उपटले. दोघांनी त्या दिवसापासून कामाची विभागणी केली. नीलकेतूने बाजारपेठेचा अभ्यास सुरू केला आणि आसपासच्या गावात थेट ग्राहकांपर्यंत माल पोहोचवण्याची योजना आखली. यशोधनने उत्पादनाची गुणवत्ता सुधारली. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मध्यस्थावर अवलंबून राहावे लागेना. काही काळात गावातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या पद्धतीचा स्वीकार केला. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही भावांना विशेष सन्मान देऊन त्यांच्या कामाची दखल घेतली. यावेळी नीलकेतूच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्याला जाणवले की ज्याच्या नावामुळे कधी त्याला जळफळाट होत होती, त्याच भावासोबत उभे राहिल्यावर त्याचे स्वतःचे नावही सन्मानाने घेतले जात आहे. एक संध्याकाळी दोघे शेताच्या बांधावर बसले होते. सूर्य मावळत होता. नीलकेतू म्हणाला, यशोधन, मला एक गोष्ट मान्य करायला वेळ लागला. तुझा प्रकाश माझा अंधार करत नव्हता, माझा मत्सर माझा अंधार करत होता. यशोधन हसला आणि म्हणाला, भाऊ, प्रकाश वाटला की कमी होत नाही. त्या वाक्याने दोघांच्या मनातील उरलेले अंतरही मिटले. त्या दिवसापासून त्यांच्या घरात यशाची व्याख्याच बदलली. एकाचा विजय म्हणजे दुसऱ्याचा पराभव नव्हता, तर दोघांच्या प्रयत्नांनी उभे राहिलेले सामूहिक यश होते. आणि त्यांच्या या बदललेल्या नात्यामुळे पुढची पिढीही मत्सराऐवजी सहकार्य शिकू लागली. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.